तयारी झाली आहे. इकडे गोप्रो माउंट केला आहे, चेस्ट आणि हेड माउंट केलं आहे. दोघांनी पण चप्पल शूज काढलेले आहेत आणि वरती विदाऊट शूजचं जायचं. आणि एक बॅग कॅरी केली आहे ज्याच्यामध्ये असेन्शियलच आहेत, बाकी काय नाही. पाण्याची बॉटल आणि आमचा ड्रोन, बस बाकी काय. एक बॅग इकडे ठेवलेली आहे कारण 2-2 बॅगा वरती न्यायची काही गरज नाही. हा बेस पॉईंट आहे. आता आपल्याला इथून वरती चढायचं आहे. मला आता डायरेक्ट वरती भेट. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आम्ही आहोत लिंगाणा किल्ल्याची ट्रेक करतो आहे. ते जस्ट बाईक लावलेली आहे आणि हा आहे मोहरी गाव. मोहरी गावापासून या लिंगाणा किल्ल्याची ट्रेक चालू होते. आपण मोहरी गावापासून आलो ना की आपल्याला एक शेवटचं घर बघायला मिळेल आणि तिथून अशी एक जस्ट पायवाट आहे. पायवाटीपासून आम्ही कशीबशी गाडी इथपर्यंत घेऊन आलो आणि इथून अशी खालच्या दिशेने पायवाट दिसते आणि समोरच तुम्हाला लिंगाणा किल्ला बघायला मिळेल. आता इथून झाडाझुडपामुळे बघायला नाही मिळत आहे, पूर्ण अशी घनदाट जंगल आहे. त्याच्यामुळे लिंगाणा किल्ल्याचा जो टॉप आहे तो बघायला मिळत नाही आहे. थोडा आपण पुढे गेलो की तुम्हाला मी लिंगाणा किल्ल्याचा खालून कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. ट्रेकला सुरुवात केली की सर्वात प्रथम आपल्याला जंगल ट्रेक बघायला मिळेल. एक 10 मिनिटाची जंगल ट्रेक आहे. ती पूर्ण करून गेलो की आपल्याला पुढे पायवाट बघायला मिळेल आणि त्याच पायवाटेने सरळ सरळ पुढे जायचं आहे. मित्रांनो, लिंगाणा किल्ल्याजवळ येण्यासाठी ना 2 पायवाट आहे. एक पाणी गावामधून आहे आणि दुसरी मोहरी गावामधून. मोहरी गावामधून आपण पुढे आलो ना की आपल्याला बोरट्याची नाळ लागते आणि त्या वाटेनेच आपल्याला लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायचं आहे. तिथून जे काही आपली खरी ट्रेक आहे, जे खरं ॲडव्हेंचर आहे तिथून स्टार्ट होतं. तर आम्ही चाललो आहे खरं, बट आमच्याकडे काही सेफ्टी किंवा काही रोप्स वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे मे बी चान्सेस आहेत की आम्ही शेवटपर्यंत पोहोचू की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. सो जेवढं जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा. जिथे आपल्याला जास्त रिस्की वाटेल तिथून आपण पुन्हा रिटर्न यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे. बघूया. आम्हाला जे मोहरी गावाजवळ जे शेवटचं घर भेटलेलं तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो होतो. तर त्या काका आणि काकींशी आम्ही बोलणं केलेलं ना, तर त्यांनी डायरेक्ट अवॉइड केलं की अशा प्रकारची रिस्क घेऊ नका, की खूप रिस्की आहे. म्हणून बघूया, जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण ट्राय करूया. जर नाही जमलं तर आपण लगेच रिटर्न यायचं. ही बघा अशी नॉर्मल पायवाट आहे. पायवाट चुकायची काही चिंता नाही, कारण लिंगाणा किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट स्पष्ट अशी आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर अशा प्रकारे पांढऱ्या रंगाने प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक चिन्हसुद्धा बघायला मिळतील. त्यामार्गे आपण जवळपास 30 ते 35 मिनटं ट्रेक करून आपण पुढे आलो आणि आता रायलिंग पठारावरती आहोत. आपल्या जस्ट मागे लिंगाणा फोर्ट दिसतो आपल्याला. आणि आता आपल्याला ना बोरट्याची नाळ बघून कुठे आहे ते बघायचं आहे आणि त्यामार्गे आपल्याला खाली उतरायचं आहे. तिथून खाली उतरून आपल्याला लिंगाण्याचा जो पायथा आहे त्या पायथ्याजवळ आपल्याला जायचं आहे. आणि जस्ट आपल्याला इथून हा लिंगाणा फोर्ट आहे. लिंगाण्याच्या जस्ट बॅक साईडला आपल्याला श्रीमान रायगड बघायला मिळतो आहे. आणि थोडा क्लाउडी एरिया आहे, त्याच्यामुळे बघूया थोडं क्लायमेट व्यवस्थित झालं ना की अजून क्लिअर असं तुम्हाला बघायला मिळेल. स्वराज्याचा कारागृह. स्वराज्यावर वाकडी नजर टाकणाऱ्या गद्दारांना स्वतःच्या पोटामध्ये जखडून ठेवणारा आणि त्याचबरोबर स्वराज्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या मावळ्यांना स्वतःच्या अंगाखांद्यावर खेळवणारा किल्ला म्हणजे किल्ले लिंगाणा. लिंगाणा किल्ला हा शिवलिंगेच्या आकाराप्रमाणे दिसतो, म्हणून याला लिंगाणा किल्ला असं नाव पडलं असावं. लिंगाणा किल्ल्याची उंची 1130 फूट उंच असून याची पायवाट जवळपास 3 किलोमीटर लांबीची आहे. रायलिंग पठारावरून आपल्याला लिंगाणा किल्ल्याचं सुंदर असं दृश्य बघायला मिळेल. पण लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आपल्याला पोहोचायचं असेल तर अवघड अशी बोराट्याची नाळ खाली उतरून आपल्याला जावं लागतं. फायनली बोराट्याच्या नाळीमध्ये आपण
उतरतोय हळूहळू. जे पावसाळ्यामध्ये पाण्याचा वाढ असतो तोच आहे थोडक्यात. हे बघा. आणि हे पूर्ण खाली उतरून आपण लिंगाण्याच्या पायथ्याशी जाणार आहोत. मोहोरी गावाच्या सह्याद्रीतील 2 डोंगरांमधून अरुंद जाणारी वाट म्हणजेच बोराट्याची नाळ, जी रायलिंग पठार ते लिंगाणा किल्ल्याची पायवाट म्हणून ओळखली जाते. बहुतेक बोराट्याची नाळ आपण खाली उतरून आलो आहे आणि मध्येच असा एक पॅच बघायला मिळेल. आता हा एवढा पॅच बाकी आहे आणि इथून आपण आलो ना की असा एक पॅच बघायला मिळेल. इथे डायरेक्ट डीप आहे. इथे कन्फ्यूज व्हायला होतं थोडं. आपण सरळ सरळ इथून खाली येतो आणि आपण इथे येऊन पोचतो. इथून आलो की डायरेक्ट डीप आहे. इथे कन्फ्यूज होतो. तर ह्या बाजूने आपण आलो ना की हे बघा अशी इथे चैन दिलेली आहे. खाली उतरायला साखळी आहे. त्या साखळीला पकडून पकडून हळूहळू खाली उतरायचं आहे. आता संदीप खाली उतरतोय. त्याचा मी व्हिडिओ बनवतो. तो गेला की आपण मग त्याच्या मागून जाऊया. एक गोष्ट चांगली केली ते साखळी जाऊन, जेणेकरून इझिली उतरता येईल. ओके. सो अशी ही साखळी दिलेली आहे. एक बघा दगडामध्ये अशी लॉक केलेली आहे. तर हिलाच पकडून आपण खाली उतरूया. मित्रांनो ही साखळी होती. तिथून आपण थोडंच खाली आलो 1-2 मिनिटाच्या अंतरावरती. आणि त्यानंतर ना आपल्याला तिथे लिंगाणा किल्ला बघायला मिळेल. आणि इथून ही अशी वाट गेली. साईडला रोप दिलेला आहे छोटीशी. पकडत पकडत आपल्याला कडेकडे हा जो कडा आहे त्या कडेकडे आपल्याला जायचं आहे. सो पुढे मित्रांनो असा काहीचा व्ह्यू आहे लिंगाणा फोर्टच्या इथला. या साईडला डोंगर आहे. या साईडला पूर्ण डोंगर दऱ्या आहेत. आणि आम्ही या बाजूने आलो आहे. आणि इथे याच कडेला हा जो एक जी कडा दिसते ती लिंगाणा फोर्टची कडा आहे. आणि हळूहळू हळूहळू आम्ही पुढे चाललो या भर उन्हामध्ये. जवळपास 1:30 वाजला आहे दुपारचा. आणि ऊनसुद्धा खूप बेकारवाला आहे. घामाने हालत खराब झाले. पण बस लिंगाणा किल्ला सर करायचा आहे. आपल्या समोर आहे लिंगाणा फोर्ट. आणि हा लिंगाणा फोर्टचा पायथा आहे. इथून ट्रेक चालू होते. असं क्लिअर असं तुम्हाला पायवाट दिसणार नाही कॅमेरामध्ये. सो संदीप रेडी? रेडी रेडी. तू पुढे. तुला जमलं तर मी पाठी येणार. ठीक आहे. जेवढं होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा. जिथे आपल्याला नाही जमणार तिथून आपण रिटर्न मारायचं. सो मित्रांनो लिंगाणा फोर्टच्या पायथ्याशी होता फक्त आम्ही इथे. आता ठरवलेलं आहे की बॅग वगैरे जे वजन आहे आमच्यासोबत ते इथेच ठेवून बाकीचा ट्रेक आपण करायचा. अशा प्रकारे आमची फुल तयारी झाली आहे. मी इकडे गोप्रो माउंट केला आहे चेस्ट आणि हेड माउंट केलं आहे. दोघांनी पण चप्पल शूज काढलेले आहेत कारण आम्ही वरती विदाऊट शूजचं जायचं आहे. आणि एक बॅग कॅरी केली आहे ज्याच्यामध्ये असेन्शियलच आहेत, बाकी काय नाही. पाण्याची बॉटल आणि आमचा ड्रोन, बस बाकी काय नाही. एक बॅग इकडे ठेवलेली आहे कारण 2-2 बॅगा वरती न्यायची काही गरज नाही. हा बेस पॉईंट आहे. आता आपल्याला इथून वरती चढायचं आहे. तुम्हाला आता डायरेक्ट वरती भेटू.
गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एकदम फॉलो करू नको, दगडी वगैरे येत आहेत. तू येतोयस का? चला होते बघू. हो हो, कुठून आहे? इथून आहे ना. हे बघ, हे हुक आहे तशी दिलेले. हो हो. ये चल. ओके. सो मित्रांनो, हा पहिला थोडा हार्ड पॅच होता. तिथून थोडं वरती आलो की आपल्याला समोर एक 90 डिग्री पॅच दिसतो. तो खूप जास्त हार्ड आहे. पहिला मी ट्राय करतो, मग त्यामागून संदीप हळूहळू येईल. मी येतो, सपोर्ट देतो. आणि मित्रांनो, फायनली आपण या लिंगाण्याच्या गुफेपर्यंत आलो आहे. ही आहे लिंगाण्याची गुफा. बहुतेक जण ज्यांना पॉसिबल होतं ते इथपर्यंत येतात आणि इथून रिटर्न निघून जातात. सो आता आम्ही दोघंजण होतो, मी आणि संदीप. संदीप तिथे एका पॅचला थांबला, तिथे त्याला नाही जमला. सो मी म्हटलं ठीक आहे, इट्स ओके, मला जेवढं जमेल तेवढं मी पुढंपर्यंत जाऊन येतो. सो आत्ता ह्या गुफेपर्यंत आहे आणि समोरची ही डोंगररांग हा आहे रायलिंग पठार जो माझ्या मागे दिसतो तो. आणि ही आपली सुंदर सह्याद्री. दमायला खूप झालं आहे, कारण इथे मी संदीपला ड्रॉप केला तर मी कंटिन्युअसली आलो. सो इथून आलो ना की हा असा राऊंड आहे, सर्कल आहे. हे बघा, हा असा सर्कल आहे आणि सर्कलच्या इथून मे बी आता कुठून जायला रस्ता आहे समजत नाही, कारण हे असे जे हुक लागलेत ते त्या साईडला सुद्धा आहेत, आता इथे सुद्धा आहेत आणि मे बी याच्या पुढे सुद्धा असतील. इथं मी कन्फर्म करतो. थकायला खूप बेकार झालं आहे, घाम आला आहे. एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे शूज मी काढून ठेवले. विदाऊट शूज खूप प्रॉपर ग्रीप भेटली मला यायला. जर शूज घातले असते तर तेवढी चांगली ग्रीप मला भेटली नसते. सो हा सुळका कुठे जातो आहे काही समजत नाही आहे. बघा पुढे सुद्धा एक वाट आहे. आणि या वाटेच्या इथेच
पाणी आहे. ओके, गुफा आहे आणि गुफेच्या आतमध्ये पाणी. वेगळ्या वेगळ्या साईडला डायरेक्शन बनलेत. इथे एक असं आहे भिंत आणि त्या साईडला तशी सेम एक भिंत आहे आणि पाण्याला शेवाळ पकडले. पण हा पाणी पिऊ शकतो एवढं तर कन्फर्म आहे. तर वरती जाण्याची पाय वाट नक्की कुठून आहे समजत नाही आणि मी कन्फ्यूजसुद्धा आहे की वरपर्यंत जाऊ की नको. ओके, सो इथेच आपल्या बॉटलमध्ये पाणी भरूया आणि मग डिसाईड करूया की काय करायचं ते. 2 मिनटं वेट. मित्रांनो, हीच ती पायवाट आहे. इथून आपण तिकडे गुफेजवळ गेलो होतो, म्हणजे जिथे पाणी होतं, पाण्याचं टाकं होतं. तिथून आता आपण इथे वरती आलो आहे आणि हा जो वरती पॅच आहे हा लास्टचा पॅच आहे जो डिफिकल्ट आहे. इथे रोप तर टाकलेली आहे. आता बहुतेक जण ह्या साईडून जातात. या साईडून असं एक जागा दिलेली आहे. इथून या साईडून तुम्हाला इथे हुक दिसत असेल, त्या हुकच्या सहाय्याने वरती जातात. पण थोडं डिफिकल्ट वाटतं आहे आणि समजत नाही आहे की मी काय करू, म्हणजे जाऊ की नको. थोडं कन्फ्यूज आहे कारण संदीप खाली थांबला आहे, मी ते वरती एकटाच आहे. सो डिसिजन घेणं थोडं डिफिकल्ट आहे. जे की लास्ट डिफिकल्ट पॅच आहे. हा आपण वरती चढून गेलो की थोडा पुढे अजून थोडा आहे. त्यानंतर जो लिंगाणा फोर्टचा टॉप आहे तो आपल्याला बघायला मिळेल. तिथे आपल्याला फ्लॅग फडकताना दिसेल. सो समजत नाही काय करू, जाऊ की नको, जाऊ की नको. मित्रांनो, एकटाच आहे आता इथे वरती, त्याच्यामुळे उगीचच वर जायचं रिस्क नाही घेत. जाऊ तर शकतो बट सोबत कोणी नसल्यामुळे उगीच काही चुकीचं झालं तर प्रॉब्लेम नको, त्याच्यामुळे इथून वरती जात नाही. इच्छा तर आहे खूप जायची, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण व्यवस्थित हार्नेस वगैरे सोबत घेऊन येऊ आणि त्यासोबत आपण ट्रेक करू. इथे आहे असं जाण्यासारखं बट माहीत नाही का नकोसं वाटतं आहे. थोडं नर्वसनेस येते आहे की याच्यापुढे नको, उगीचच काही दुर्घटना घटण्याऐवजी आपण रिटर्न गेलेलं बरं. आता आपल्याला इथून जो रायलिंग पठार आहे तर रायलिंग पठारावरती आपल्याला स्टे करायचं आहे. टेंट लावून कॅम्पिंग करायची आहे आणि दॅन नेक्स्ट डे एकतर मुंबईला रिटर्न जाऊ, नाहीतर सकाळच आपण राजगड करू. अनप्लॅन आहे पुढचा प्लॅनिंग. सो बघूया काय करायचं, अजून डिसाईड नाही आहे. बट मे बी इथे आपण ड्रॉप करतो. पुन्हा काहीतरी आपण नक्की करू. काय सांगू मी, खूप छान वाटलं. खूप छान वाटलं म्हणजे काय वाटलं? एक लास्टचा सुळका होता एक, तिथे फक्त अडकलो. तिथपर्यंत मी ऑलमोस्ट गेलो होतो. खूप भारी वाटलं. आतापर्यंत जेवढं ट्रेक केलं त्याच्यापेक्षा हा थोडा डिफिकल्ट होता. सगळ्यात डिफिकल्ट हा आहे. सगळ्यात डिफिकल्ट होता कारण आम्ही विदाऊट सेफ्टी होतो म्हणून. विदाऊट सेफ्टी होते. थोडा एक रोप तरी असला तरी झाला. सेफ्टी बेल्ट जरी असता ना आमच्याकडे तरी तो लास्टचा जो पॅच आहे, जो डिफिकल्ट पॅच होता, तो मी चढून वरती आरामात गेलो असतो आणि जो टॉप आहे लिंगाणा किल्ल्याचा तिथपर्यंत पोचलो असतो. पण म्हटलं एकटाच वरती गेलो होतो, मला रिस्क नाही घेतलं, रिटर्न खाली आलो.